नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला माझी सकाळची मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सकाळची सुरुवात आहे ना, ही मस्तपैकी चहाने होते. खरं तर चहा पिल्याशिवाय माझा दिवस आहे ना पुढे जातच नाही. जर चहा नसेल ना तर असं काहीतरी कमी वाटतं. आता आज संडे आहे, म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला रविवार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं बंद. त्यामुळे म्हटलं अशी इतर ऑप्शन बघावे जे नेहमीपेक्षा वेगळे. तर मी आहे ना रात्री इडलीचं पीठ लावलं होतं, पण बघा ते आलं नाही आहे. तर मी त्यासाठी थोडासा इनो टाकला आणि थोडं पाणी टाकून मी मस्तपैकी असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यामुळे छान अशा इडल्या होतील. पण मुलांसाठी इनोचा वापर करत नाही आणि मुलं आहे ना इडल्या खात नाही. मुलांना डोसे आवडतात, म्हणून मी डोस्याचं आधीच पीठ बाजूला करून घेतलं. त्यानंतर इडली कुकर धुवून घेतला, त्याच्यातले ते भांडे पण धुवून घेतले आणि नंतर आहे ना धुतल्यानंतर मी थोडंसं तेल टाकून आहे ना तेल आणि असं ग्रीस करून घेतलं. आज खरं तर स्ट्रगल म्हणजे काय होतं माहिती आहे का, घरात कोणी नव्हतं. तर मला एका हातामध्ये मोबाईल आणि एका हाताने मला असं इडली बनवायच्या होत्या. कारण का ट्रायपॉड घरी आहे, पण माझी 2 मुलं एवढी कार्टून आहेत ना, कधी ट्रायपॉड उचलून पळून घेऊन जातील ना, काही सांगता येत नाही मागच्या मागे. त्यामुळे मी ट्रायपॉड वापरणंच बंद केलेलं आहे. तर आता इडली म्हटल्यावरती मला इडली चटणी आवडते, पण आहोन ना सांबार आवडतं आणि स्वरूपला पण आवडतं. तर मग त्यांनी बघा छान अशी भाजीच आणायला गेले होते. मग भाज्या आणल्या, इथे इडलीचा कुकर देखील झाला होता. मी स्वरूपसाठी आहे ना डोसे बनवते, कारण काय ना त्याला डोसा आवडतो आणि तेही अगदी कडक, एकदम कडक डोसा आवडतो. तर इथे मी पहिल्या पॅनला काय केलं, थोडंसं तेल लावलं आणि टिश्यू पेपरनी मी असं क्लीन करून घेतला, म्हणजे तेलकट होत नाही आहे. आणि हे पीठ मी जे बाजूला काढून घेतलं होतं ना, ते मुलांना आधी डोसे करून घेतले, कारण का आज संडे, त्यामुळे आहे ना बराच वेळ लागणार होता ब्रेकफास्ट करायला. आज भरपूर मेनू होता, इडली, सांबार, चटणी देखील करायची आहे. पण म्हटलं बघू आता एवढ्या गडबडीत होते का नाही. तर इथे इडल्या करून झाल्या होत्या आणि मुलांसाठी मी पहिला डोसे करून दिले होते. तर त्यांना भूक लागली होती म्हणून ते असे मागे फिरत होते. उठलं मी त्यांना आहे ना 1 ग्लास दूध आणि रात्री जर भिजवलेले बदाम असतील ते देते. पण आता सध्या श्रीशाला एवढे मनुके खायचं वेड लागलेलं आहे, उठलं की फक्त मम्मा मनू म्हणून रडत असते. तर इथे बघा मस्तपैकी डोसा रेडी झालेला आहे. तर इथे बघा अलगद असा डोसा आपण पलटी केलेला आहे. तर श्रीशाला देखील आहे ना असं सॉफ्ट डोसा आवडतो, कारण का कडक डोसा तिला लागेल वगैरे, म्हणून मी तिला असा सॉफ्ट डोसा करून दिला आणि स्वरूपला इथे कडक डोसा करून दिला. तर पप्पांना इथे सांगितलं की तुम्ही तिला डोसा चारा, तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते. तर आता साईड बाय आहे ना मी दुसरी देखील कामं करून घ्यायची होती. तर म्हटलं पहिला कुकर झालेला आहे इडलीचा, तो बाजूला करून ठेवला आणि नंतर मग आपण पटकन सांबार करावा. तर सांबारसाठी मस्तपैकी यांनी ना खरंच फ्रेश भाज्या आणल्या होत्या. तर आता इथे मी इन्स्टंट असं सांबार करणार आहे. तर डायरेक्ट फोडणीला टाकणार आहे. कुकरमध्ये मी काय केलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जिरी, मोहरी आणि फ्रेश कढीपत्ता मी इथे धुवून घेतला होता, तो टाकायचा आहे. आणि त्यानंतर ज्या भाज्या आणल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर कांदा, टॅमॅटो ॲड करायचे आहे नंतर. तर इथे मी कांदा ॲड केलेला आहे. आता कांदा टॅमॅटो ना पटकन शिजण्यासाठी मी आधीच मीठ टाकणार आहे 1 चमचाभर. त्याने काय होतं, पटकन कांदा टॅमॅटो शिजतो. तर मी कधी पण आहे ना सांबार करताना आहे ना आणि पावभाजी करताना ना डायरेक्ट कुकरमध्येच करते, कारण का 2 जणांचंच करायचं असतं जेवण आणि भांडी देखील जास्त खराब होत नाही आहे, जास्त पसारा होत नाही आहे आणि पटकन होतं. आणि मुलं असल्यामुळे असं आम्हाला काही स्पायसी, तेलकट, तिखट खायचं नसतं, कारण का आम्ही जे खातो तेच मुलं खातो, त्यामुळे आम्ही देखील थोडं कमी तिखट खातो. तर इथे बघा मी नंतर आहे ना वांगे आणि ह्यांनी लाल भोपळा आणला होता, तो बारीक कट करून घेतला आणि तो ॲड केला. आता इथे मी त्यानंतर काय करते, सांबार मसाला टाकते. तर सुहानाचं सांबार मसाला पॅकेट आणलं होतं, 10 रुपयाचं जे पॅकेट भेटतं त्यातला मी थोडा मसाला शिल्लक ठेवला आणि बाकी सगळं टाकला. आणि थोडे अर्धा चमच हळद आणि 1 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेते. आणि डाळीमध्ये ना मी मिक्स डाळीचं सांबार किंवा वरण किंवा दाल खिचडी हे सगळं मिक्स डाळीचं असतं. तर तूर, मूग आणि मसूर. आता तुरीच्या डाळीचं जर फक्त सांबार केलं ना तर काय होतं, ॲसिडिटी होते, पण ते होऊ नये त्यासाठी मी मिक्स डाळी घेते. त्यानंतर चिंच टाकली आणि इथे गूळ टाकून घेतलेला आहे ऑर्गॅनिक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ सुरुवातीलाच मी भरपूर टाकलं होतं, त्यामुळे आता टाकत नाही आहे. आणि थोडं पाणी टाकून इथे मी गॅस लावून घेते. आणि शेवगा आपण नंतर टाकून घ्यायचं आहे, कारण का आत्ता जर टाकला ना तर शेवगा गाळ होणार आहे. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी काय करणार आहे, गॅस स्लो करणार आहे. पूर्ण वाफ जाऊ दिल्यानंतरच आपण शेवगा ॲड करायचा आहे.
आता कुकर होतोय तोपर्यंत मी आहे ना इथे सकाळची झाडू मारून घेते, कारण का फरशी आणि भांड्यासाठी ताई येतातच माझ्याकडे, पण ही मुलं एवढा पसारा करतात की थोडं करून घ्यावं लागतं. तर इथे बघा मी इथे काम करेपर्यंत शिशाने सगळी पावडर सांडून ठेवलेली आहे. स्वरूपने सगळे कुशन वगैरे काढलेले आहेत. तर मी त्याला थोडं जरा काम सांगितलं म्हणून त्याला असं राग आलेला की मम्मा तू मला का डिस्टर्ब करते, मलाच का काम सांगते. म्हणून मी त्याला सांगितलं तू तुझी कुशन जो पसारा केला तो तू ठेव म्हणून. तर असं रागा तो ठेवतोय. तर इथे ना गॅस मी थोडा वेळ बंद केला आणि मग शेंगा त्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा पूर्ण वाफ आधी जाऊन दिली आणि त्यानंतर शेंगा टाकून थोडंसं पाणी टाकून मी परत एक शिट्टी करून घेतली आणि वाफेवरती छान असं शिजू दिलं. तर इथे झाडू मारून वगैरे झाला होता. तर इथे ना मी दुसरी कामं करेपर्यंत सगळ्यांनी इथे देवपूजा केली होती. आता नेहमी देवपूजा करताना ना आम्ही मुलांना ना बरोबर घेतो आणि त्यांना देखील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आणि संध्याकाळी शुभम करोती बोलायला लावतो, त्यामुळे मुलांना देखील आवड निर्माण होते. तर इथे सगळ्यांनी मिळून पूजा केली. आता श्रीशाला ना देवपूजा करताना ना तिला टीका लावायला खूप आवडतं आणि सगळ्यांना टीका लाव म्हणून ती सांगत असते. तर देवपूजा झाल्यानंतर इथे इडल्या रेडी झालेल्या. तर मी आहे ना आमच्यासाठी छान गरमागरम डोसे केले. तर सांबार देखील रेडी झालेलं. तर मी काय केलं, शेवगा थोडा बाजूला केला आणि डाळ अशी मॅश करून घेतली आणि ज्या भाज्या होत्या ना त्या देखील, त्यामुळे मस्तपैकी छान असं सांबार रेडी होतं. आणि नंतर मी परत शेंगा ॲड केला. तर इडली देखील आपली छान अशी मऊसूत झालेली आहे, एकदम कापसासारखी खूप सॉफ्ट झालेली आहे. आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे जर लहान मुलं इडली खात असतील ना तर त्याच्यामध्ये अजिबात इनो मिक्स करायचं नाही आहे. माझी मुलं इडली खात नाही आहे, त्यांना फक्त डोसा आवडतो म्हणून मी इथे इनो यूज केलेला आहे. कारण का बाहेर थंडीचं असं वातावरण होतं, सध्या पाऊस भरपूर चालू आहे, त्यामुळे पीठ आलं नव्हतं. जर पीठ येत असेल तर अजिबात इनो टाकायचं नाही आहे, कारण का 12 वर्षाच्या खालील मुलांना इनोचा वापर किंवा इनो कुठल्याही रूपात त्यांना द्यायचं नाही आहे. तर इथे मी आमच्यासाठी छान इडल्या घेतल्या आणि त्याचबरोबर मुलांसाठी डोसे. तर मस्तपैकी आम्ही इथे इडली, डोसा आणि सांबार असा आज संडेचा बेत होता. इतर दिवशी वेगळं रुटीन असतं, पण संडेला जरा निवांत आणि वेगळं काहीतरी स्पेशल असा ब्रेकफास्ट असतो. तर जास्त करून मी आहे ना इडली आणि डोसा हाच ब्रेकफास्ट असतो संडेला, कारण का हेल्दी देखील आहे, शिवाय झटपट बनतो आणि ऑइली नाही आहे. तर मस्तपैकी इथे आम्ही सगळ्यांनी मिळून इडली डोसा खायला घेतलेला आहे. स्वरूपला मी थोडं चारते, पण त्याला अजिबात खायचं नाही आहे. तर मी डोसाच चारत होती, पण त्याला ना फक्त कडक डोसा खायचा होता, अजिबात सांबार नको होतं. तर ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर इथे मुलांची मस्ती सुरू झालेली आहे. आता एवढे हेवी ब्रेकफास्ट झाला होता, त्यामुळे लंचला जास्त काही बनवायचं नव्हतं आणि आम्हाला बाहेर देखील जायचं होतं एका कामासाठी. तर आम्ही सगळे आवरून बाहेर जाऊन आलो आणि म्हटलं आता काही सांबार शिल्लक होतं आणि इडली पण होत्या, पण मुलांना आहे ना भात आणि सांबार खूप आवडतं, म्हणजे सांबार भात. तर म्हटलं आम्ही बाहेरून आल्यावरती मी पटकन कुकरमध्ये सांबार होतं आणि एका साईडला पटकन मी इथे भाताचा कुकर लावला आणि ज्या इडल्या शिल्लक होत्या ना, तर या इडल्याचं मी काय केलं की त्याच्यामध्ये आहे ना कढईत तेल टाकून जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली, किंवा तुम्ही कुठलाही तिखट वगैरे टाकून घेऊ शकता. आणि इडल्या अशा कट करून घेतल्या आणि मस्तपैकी असं छान इडली फ्राय केलं. तर हे मला खूप आवडलं इडली फ्राय. इडली चटणी आणि इडली फ्राय हे फेवरेट आहे माझं. डोसा किंवा उडीद वडा वगैरे हे खाण्यापेक्षा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर मस्तपैकी इथे इडली फ्राय करून घेतली आणि इथे आमचं दुपारचं जेवण देखील रेडी झालेलं आहे, सांबार भात आणि माझ्यासाठी मी इडली फ्राय. टी व्ही बघत बघत आम्ही छान जेवण एन्जॉय केलं. तर इथे स्वरूप आहे ना मस्तपैकी छान असं खेळत होता. स्वरूपला ही पंचायत सिरीज आहे ना खूप आवडते, स्पेशली हे त्याला गाणं आवडतं. ती मुलगी जशी करते ना ॲक्टिंग, तसं त्याला ते करायचं होतं. तर हे बघा सेम असं करत असतो तो. आता इथे आम्ही सिरीज बघत होतो आणि त्याला आहे ना काही मी अशी खेळणी दिली होती, सोफ्याचंच होतं, त्यांनी ते काढून आहे ना अल्फाबेट 2 तयार करत होता. तर NH हे जे सिम्पल ज्याने होत होतं ना स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईनचं,
तर तो आम्हाला असं दाखवत होता की मम्मा हे एन झालं, हे के झालं, आय झालं. तर इथे त्याचा साईड बाय असं टी व्ही बघत आणि मस्तपैकी खेळत हसत खेळत त्याचा स्टडी चालू होता. तर इथेच दुपार झाली होती, 12-1 वाजून गेलेला. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.